ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग. तर मी या व्हिडिओमध्ये हळूहळू थोड्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत. तर त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर हा ब्लाऊज आहे, हा पूर्ण प्लस साईज मध्ये ब्लाऊज आहे. मी अजून फिटिंग केलेला नाहीये त्याला. हा पूर्ण प्लस साईज मध्ये ब्लाऊज आहे आणि याची कटोरी बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने स्टिच केलेली आहे. इतका सिल्की आणि इतका मऊ कपडा असून सुद्धा कटोरी अगदी व्यवस्थित बसलेली आहे. आणि मेन पॉइंट कटोरीतला हाच असतो की त्याचे टक्स पॉइंट. तर कटोरीचे टक्स पॉइंट अगदी व्यवस्थित आलेले आहेत. तर मी हा तुम्हाला उलटा ब्लाऊज करून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे. आपण या ब्लाऊजला आधी उलट करून घेऊया. हे बघा, तर उलट केल्यावर याचा असा लुक दिसतो. अजिबात म्हणजे अजिबातच टक्स पॉइंट सुद्धा तुम्हाला दिसत नाही. तर ह्या काही ज्या टिप्स असतात किंवा छोट्या टिप्स असतात त्या मी सगळ्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपण या व्हिडिओमध्ये हा कटोरीला इतका सिल्की कपड्याला राठ किंवा ताट कसा बनवायचा त्याच्या कोणत्या छोट्या टिप्स आहेत मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी अजून बघायला आवडतील माझ्याकडून छोट्या टिप्स ट्रिक्स हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवेन. तर ह्या कटोरीची साईज पूर्ण आहे आणि ही कटोरी पूर्ण स्टिचिंग कशी केलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. एक सुद्धा दोरा दिसत नाही. तुम्ही या फिनिशिंगने भरपूर कस्टमर अट्रॅक्ट करू शकता. मी गोट सुद्धा दाखवते. जर तुमचा गोट उठत असेल किंवा काय होत असेल किंवा गोट येतच नसेल, चपटा येत असेल, पायपिंग व्यवस्थित येत नसेल तर कमेंट मध्ये सांगा. मी गोट सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित डिटेल मध्ये त्याचा व्हिडिओ बनवेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. मागच्या व्हिडिओमध्ये ज्या प्रकारे कटोरी आपण जॉईंट केलेली आहे त्याच प्रकारे इथे कटोरी मी ठेवलेली आहे. म्हणजे जे काय क्रॉसपट्टी आपण जॉईंट करणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही जी काय क्रॉसपट्टी आहे लॉंग, जर तुम्हाला काही अडचण असेल क्रॉसपट्टीमध्ये किंवा क्रॉसपट्टी काढता येत नसेल, कटोरी काढता येत नसेल तर काहीही तुमच्या शंका असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल आणि तुमच्या शंकांचे निरसन करेल. आता आपण सगळ्यात आधी तर कटोरी जॉईंट करण्यासाठी हे बघा ज्या प्रकारे मी व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे पिसावर पीस म्हणजे जे काय मेन फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिकवरच क्रॉसपट्टीचं मेन फॅब्रिक यायला पाहिजे. अशा प्रकारे सरळ खाली टिप मारून घेऊयात. आधी क्रॉसपट्टी जॉईंट करताना कायम जो काही मोठा भाग असतो म्हणजे 2.5-3 इंचाचा आणि त्याचा दुप्पट 6 इंचाचा असा भाग कायम कटोरीजवळच यायला हवा. आणि जो काही छोटा भाग असतो तो कायम पाठीमागेच येतो. म्हणजे अशा प्रकारे कटोरी जॉईंट केली तर ती कटोरी व्यवस्थित बसते आणि फिटिंगला सुद्धा काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर हे बघा व्हिडिओमध्ये मी दाखवले आहे की कशा प्रकारे क्रॉसपट्टी जॉईंट करायची. सिंगल टिप कशी मारून घ्यायची. तुम्हाला हवी असेल तर डबलसुद्धा मारू शकता. मी लगेच एक पार्ट झाल्यानंतर दुसरा पार्ट लगेच अटॅच करायला घेतलेला आहे. त्यामुळे तुमचा वेळसुद्धा खूप वाचतो आणि भरपूर कमी वेळात भरपूर गोष्टी होतात. हे बघा जेव्हा आपण एका साईडला क्रॉसपट्टी जॉईंट करतो तेव्हा पूर्ण क्रॉसपट्टी जॉईंट केल्यानंतर अशा प्रकारचं दिसते. तर आपण जो वरचा कटोरीचा भाग आहे तो व्यवस्थित बारीक नाजूक पद्धतीने गुंडाळायचा आणि डायरेक्ट त्याच्यावर जी काय आपण आधी टीप मारलेली आहे ती दुसऱ्या क्रॉसपट्टीच्या जागेवर टिपेवर जिथे टीप मारायची आहे आपल्याला तिथून ठेवून टीप मारून घ्यायची. हे बघा व्हिडिओ हा पूर्ण व्यवस्थित बघा कारण हा महत्त्वाचा पॉईंट आहे. बऱ्याच जणांना कळत नाही. तर त्याच्यावर आपण डबल टिप मारून घेऊयात. मी पहिल्यांदा लॉक करून घेते डबल टिप मारून म्हणजे ते निसटणार नाही पुढे.
बघा, दुसरी क्रॉसपट्टी जॉईंट करताना मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते की क्रॉसपट्टी आपली मोठी आहे आणि कटोरीचा पूर्ण गोल भाग वरचा तो थोडा थोडा करत गुंडाळायचा आणि जी आपली टीप आहे आधीची त्या पलटी मारून घ्यायची. म्हणजे आहे तसंच सरळ पुढे टीप मारण्यासाठी धरायची आणि तिथून पुन्हा एकदा सरळ जसं आपण क्रॉसपट्टीला मगाशी सरळ लाईन मारलो तशीच ती एकामेकावर ठेवून सरळ टीप धरून घ्यायची. त्याच्यावर कंपल्सरी डबल टिप ही मारायचीच, तरच त्याला फिनिशिंग पूर्ण व्यवस्थित येतं. बघा, जेव्हा पूर्ण क्रॉसपट्टी आपली तयार होते तेव्हा जो काही मोठा भाग असतो म्हणजे कटोरीजवळचा जो काही भाग असतो तिथून आतलं कापड जे आपण मगाशी गुंडाळलेलं आहे कटोरीचा भाग आणि साईड पट्टी तर ती पूर्ण ओढून घ्यायची बाहेर. हे बघा, मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे की कशा प्रकारे बाहेर ओढून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आपली पूर्ण कटोरी क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. कुठेही तुम्हाला एक धागाही दिसत नाही, दोराही दिसत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही क्रॉसपट्टी जॉईंट केली तर कुठेही पॉईंटला सुद्धा हलणार नाही, अर्धा इंचसुद्धा ते हलत नाही. दोन्ही कटोरी व्यवस्थितच बसतात. आणि पाठीमागच्या बाजूला जिथे आपण अस्तर जॉईंट करतो तिथे कायम हमखास दोरे आपल्याला दिसतात, तर ते अजिबात दिसणार नाहीत. शक्यतो हे जे काही काटापदराचे ब्लाऊज असतात त्याला भरपूर प्रॉब्लेम येतो कस्टमरला नंतर की खिसलं वगैरे, तर याला येत नाही.